अगदी 10 मिनिटांमध्ये हे झटपट चिप्स कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत। तर अजिबात वेळ न लावता आपण कमी वेळामध्ये चिप्स बनवायची एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत। तर इथे तुम्हाला चिप्स खिसून घ्या, नंतर ते पाण्यामध्ये शिजवा, नंतर उन्हामध्ये वाळवून घ्या। एवढी सगळी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये मार्केट सारखे जसे आपण पॅकेटमधले चिप्स आणतो त्या पद्धतीनेच हे चिप्स तयार करू शकता आणि एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात आणि तेलकट अजिबात होत नाहीत। तर असं बघायला गेलं तर बघा पॅकेटमधले चिप्स हे भरपूर तेलकट होतात, हे चिप्स अजिबात तेल पित नाहीत, कमी तेल पिणारे चिप्स पाहू शकता। यावरती तुम्हाला तेल अजिबात दिसणार नाही, एकदम क्रिस्पी असे हे चिप्स आणि कमी वेळात तयार होतात। तर फक्त इथे मी अर्धा किलो एवढेच बटाटे घेतले आहेत। तर बटाटे शक्यतो असे आकाराने ना गोल गोल तुम्हाला भेटले तर घेऊ शकता। आता बघा केरळच्या चिप्स प्रमाणे जसे केरळ आपण चिप्स बनवतो पण त्यासारखे होत नाही, तसे बटाट्याच्या चिप्स मध्ये पण बटाटा त्या पद्धत लाल बटाटा पण भेटतो, म्हणजे त्याची वरची साल लाल भेटते, ती बटाटा चिप्स करण्यासाठी वापरतात। पण तो आता तुमच्याकडे भेटत असेल तर घेऊ शकता, पण नाही भेटला तर आपला रेग्युलरचा जो बटाटा आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। शक्यतो एवढं करायचं की बटाटे साईजने जेवढे मोठे असतील तेवढं आपल्याला चिप्स करायला म्हणजे आपले चिप्स पटकन होतात। तर त्यासाठी मेन काम म्हणजे आपल्याला अगोदर 1 चमचा मीठ घ्यायचं आहे आणि ते एवढ्या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिठामुळे काय होतं की नंतर तुम्हाला वरून मीठ लावायची गरज पडणार नाही आणि हे जे मिठाचं पाणी आहे ते आपण तेलामध्येच टाकणार आहोत आणि काय होतं की चिप्स आपले एकदम क्रिस्पी होतात। तर हे बटाटे जे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आता हे तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तोपर्यंत हे मिठाचं पाणी साईडला ठेवून द्या आणि इथे तुम्हाला बघा आता बऱ्याच वेळा आपण चिप्स करण्याच्या भरपूर पद्धती आहेत आणि वाळवणाची चिप्स करण्यासाठी थोडासा वेळ जातो, कारण हे बटाटे आपण धुवून घेतो अगोदर, नंतर सगळी सालं काढतो, परत पाण्यामध्ये टाकतो, नंतर ते गरम पाण्यात शिजवायचं आणि नंतर उन्हामध्ये वाळवायचं आणि नंतर तळायचं। तर हे खूप मोठी प्रोसेस आहे, त्यापेक्षा हे अगदी झटपट तुम्हाला जेव्हा केव्हा हवे असतील त्यावेळी तुम्ही बनवू शकता। आणि पॅकेटमधले चिप्स आणण्यापेक्षा बघा ते कधी तळलेले असतात हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं, बऱ्याच वेळा त्याचा तेलाचा वास सुद्धा येत असतो। तर अगदी ही चिप्ससाठीची जी खिसणी असते ती घ्यायची आणि तुम्हाला एकदम बटाट्याच्या साली वगैरे किंवा चिप्स खिसून ठेवायची नाही, जसं तेलामध्ये तुम्हाला एक एक घाणा प्रत्येक वेळी फ्राय करून घ्यायचं आहे। तर जास्तच चिप्स काढून ठेवले तर मग नंतर पाण्यामध्ये टाकावं लागतं आपल्याला बटाटा, कारण बटाटेच माहिती आहे की साल काढून ठेवली की तो नंतर काळा पडतो त्यामुळे एक बटाटा असाच लागल तेवढ्याच तुम्हाला साल काढून घ्यायची आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। तर बारीक गॅसवरती तुम्ही चिप्स करायला गेला तर काय होईल की चिप्स तुमचे नरम पडतात नंतर, त्यामुळे हाय फ्लेमवरती तुम्हाला हे करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट तुम्ही खिसणीने असं तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता किंवा हे जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा अगोदर चिप्स पाडून घ्या आणि नंतर एक एक तेलामध्ये टाका, पण जेवढे तेलामध्ये टाकणार आहे तेवढेच अगोदर पाडून घ्या, जसं लागल तसं पाडून घ्या, नंतर म्हणजे चिप्स आपले काळे पडत नाहीत। तर बघा एकदाच बटाटा आपण धुवून घेतलेला आहे, नंतर लगेच साल काढून घ्यायची आणि खिसून पटकन तो आता बघा असं ह्या पद्धतीने थोडासा फ्राय झाला की यामध्ये तुम्हाला मिठाचं पाणी टाकायचं आहे। मिठाचं पाणी जास्तीचं पण टाकू नका, हे चिप्स नंतर खारट होतात। तर सुरुवातीला अर्धा चमच्याला थोडं कमी टाकलेलं आहे आणि नंतरच्या बॅचला पाव चमचा एवढंच पाणी टाकायचं, कारण अगोदर आता तेलामध्ये मीठ राहतोच, आता पूर्ण काही यामध्ये ॲब्सॉर्ब होणार नाही, तर थोडंसं खारटपणा तेलामध्ये पण राहतो। आणि हे आपण मिठाचं पाणी टाकल्यानंतर बघा असे थोडे बुडबुडे येतात। गॅस थोडा मीडियम करायचा ज्यावेळी तुम्ही मिठाचं पाणी टाकता आणि थोडंसं तुम्ही साईडला झालं तरी पण चांगलंच आहे, एवढं अंगावरती वगैरे ते उडत नाही, पण तरी पण काळजी घेतलेली चांगलीच, थोडंसं साईडला व्हायचं आणि बघा हे बुडबुडे शांत झालेले आहेत। आणि आता चिप्स भाजलेले कसे ओळखायचे, तर पूर्ण बुडबुडे थांबले ना आता बघा अशा पद्धतीने तेल पूर्ण शांत होतं, त्यावेळी समजायचं की हे चिप्स आपले फ्राय झालेले आहेत। मग तेलामधून काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर चेक करून बघायचं तुम्ही चिप्स नक्की फ्राय झालेले आहेत की ते तुम्हाला थंड झाल्यावर मऊ वाटत आहेत, हे चेक करून बघायचं। तर ह्याच्या आवाजावरून सुद्धा तुमच्या लक्षात येतं, नाही तर हाताने जरी तुम्ही चेक केलं तर बघा नरम चिप्स असेल तर तो लगेच हाताला नरम आपल्या जाणवतो। तर अशा कलरवरती काढून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला वाटलं की हे क्रिस्पी झालेले आहेत तर मग लगेच काढून घ्यायचे, नंतर आपण जास्त वेळ ठेवलं तर मग ते जास्तच लाल होतील। तर दुसरी बॅच पण अशी लगेच, आता तो राहिलेला बटाटा होता तोच आपण एका बटाट्यामध्ये आता 2 वेळा मी करत आहे। आता मी तेल कमी टाकलेलं होतं, कारण कडलेल्या तेलाचं नंतर एवढा काय करायचा हा प्रश्न असतो, त्यामुळे तुम्ही जास्त तेल असेल तर मग तुम्हाला फटाफट काम होऊन जाईल। पण आता मी जेवढं तेल टाकले ना यामधलं अजिबात तेल जास्त संपलेलं नव्हतं, बरंच तेल तसंच शिल्लक राहिलेलं होतं, कारण या चिप्समध्ये अजिबात तेल जास्त घेतलं जात नाही,
तर अशा पद्धतीने तुम्ही भरपूर सगळं, तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर जास्त तेल टाकायचं आणि मग फटाफट तुम्ही हे चिप्स तयार करून घेऊ शकता. अजिबात वेळ जात नाही. तर एक बॅच तळण्यासाठी 5 मिनिट सुद्धा पुरेसे होतात आणि तेलामध्ये जास्तीची गर्दी करायची नाही. तर आता बघा ह्या स्टेजवरती असं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकताना शक्यतो असं पाण्यामध्ये डायरेक्ट टाकू नका. ते चिप्स आहेत त्यावरती जायला याची काळजी घ्या, म्हणजे जास्त ते तेल बुडणार नाही, म्हणजे असं बुडबुडे जास्त येत नाहीत. तर बघा अशा पद्धतीने आता सगळे चिप्स मी फ्राय करून घेत आहे. तर ह्या कलरवरती आता तुम्हाला चेक करून बघायचं आहे की हे बटाटे आपल्याला क्रिस्पी, त्याच्या आवाजावरनं पण लक्षात येतं. आणि जास्त म्हणजे अजून थोडेसे लाल होऊ दिले की काढलं की मग काय होतं की ते अजिबात नंतर नरम पडत नाही. तर 2 ते 3 महिने सुद्धा तुम्ही हे डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून खाऊ शकता. पण हे चिप्स लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा एवढे आवडतात की ते एवढे दिवस शिल्लक राहतच नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा चिप्स खाण्याची इच्छा होईल मुलांसाठी, ते तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये ह्या पद्धतीने करू शकता. अजिबात वेळ जात नाही. केळाच्या चिप्सला थोडासा टाइम जातो, पण बटाट्याच्या चिप्सला अजिबात वेळ जात नाही, पटकन होतात. तर बघा, किंवा तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये जर नाही जमलं टाकायला तर अशा पद्धतीने तो बटाटा तुम्ही अशा ताटामध्ये एका खिसून घ्या. पूर्ण चिप्स त्याचे जेवढे तुम्हाला एका वेळी कढईमध्ये बसतात तेवढे काढून घ्या. तेलामध्ये जास्त गर्दी केली तरी पण बटाटे आपले व्यवस्थित म्हणजे चिप्स फ्राय होत नाहीत, मग ते नरम राहण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढे एवढे बसतील तेवढेच असे थोडे थोडे चिप्स टाकून तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. आता कढई मोठी असेल, तेल जास्त असेल तर मग जास्त चिप्स बसू शकतात, पण छोट्या कढईमध्ये तेल कमी टाकलं असेल तर मग थोडे थोडेच बघा फ्राय करून घ्यावे लागतील. तर अशा पद्धतीने तुम्ही हे चिप्स नक्कीच घरी ट्राय करू शकता. अगदी आता अर्धा किलो बटाटे म्हटलं तरी त्याचे 15 रुपये होतात आणि तुम्ही तेलाचा आणि गॅसचा खर्च काढला तर तो काय एवढं तेल यामध्ये जात नाही. बरंचसं जेवढं तेल टाकलेलं आहे त्यातलं तसंच तेल शिल्लक होतं. बघा, पाहू शकता याच्यावरनं तुम्हाला अजिबात चिप्स हे तेलकट झालेले नाही. तर टिश्यू पेपरला पण बघा अगदी थोडंसं तेल लागलेलं आहे, कारण ह्या चिप्समध्ये आपण विकतचं जर चिप्स आणलं तर ते भरपूर तेलकट असतात, पण हे घरी ट्राय केलेले चिप्स अजिबात तेलकट होत नाहीत आणि चवीला जसे आपण बाहेरचे चिप्स खातो त्या पद्धतीनेच होतात, एकदम क्रिस्पी. याच्या आवाजावरनं पाहू शकता एकदम छान क्रिस्पी हे चिप्स तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला मिरची पावडर टाकायची असेल तर ह्या स्टेजला तुम्ही इथे थोडीशी मिरची पावडर सुद्धा टाकून घेऊ शकता. आता बघा याच्या आवाजावरनं तुमच्या लक्षात येत असेल, मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला पण विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नंतर भेटूयात अशाच एका नवीन मस्त व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.